इंडिया प्रत्येक वेळेला अशा काही आश्चर्यकारी गोष्टी करत असतो, ज्याची जगाला अपेक्षा सुद्धा नसते. ज्यावेळेला एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी इंडियन गुड्सवर 26% टॅरिफ लावला, त्यावेळेला ग्लोबल एक्सपेक्टेशन एकच होती की आता डिसऑर्डर होणार. सगळे अॅनालिस्ट अंदाज हात लावला की न्यू दिल्लीमध्ये पॅनिक होणार, शार्प रिटॅलिएशन होणार आणि कदाचित ट्रेड वॉर नियंत्रणावर येत आहे. बहुतेक एक्सपर्टचं हेच मत होतं की इंडिया आता इमोशनली आणि डिफेन्सिव्हली रिॲक्ट करेल. पण हा अंदाज पूर्ण चुकीचा ठरला. प्रत्यक्षात जे घडलं, प्रत्यक्षात जे भारताने केलं, त्याच्यामुळे सिच्युएशन उलटी झाली. कॉन्फ्लिक्ट वाढवण्याऐवजी भारताने इतका केअरफुल आणि स्ट्रॅटेजिकली ॲक्युरेट रिस्पॉन्स निवडला की अमेरिकन कंपनीज स्वतः सिनेटर्सकडे गेले, ऑफिशियल्सला फोन करून करून त्रास दिला की बाबांनो सिच्युएशन थंड करा. हे तुम्हाला कुठच्या चॅनलवर दाखवलं जाणार नाही. ह्याचे जे थेट परिणाम झाले, जे रिअल इकॉनॉमीजवर झाले, रिअल सप्लाय चेनवर झाले, रिअल वर्कर्सवर दिसू लागले आणि हे फक्त जे दोन राष्ट्रांमध्ये घडलं, अमेरिकेमध्ये आणि इंडियामध्ये, त्याचे परिणाम मात्र संपूर्ण जगावर झाले. ग्लोबल इकॉनॉमिक बॅलन्स थोडासा हादरला. तुम्हाला जर हे नीट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पहिलं एप्रिल 2025 कडे जावं लागेल, ज्यावेळेला ट्रम्प यांनी अभिमानाने लिबरेशन डे टॅरिफ म्हटलं आणि अनाऊन्स केलं. अनेक देश प्रभावित झाले, पण इंडिया स्पष्टपणे वेगळं दिसत होतं. 26% रेसिप्रोकल टॅरिफ इंडियन एक्सपोर्टवर लावण्यात आला. जो देश यू एससाठी मेजर ट्रेडिंग पार्टनरपैकी एक होता, त्याच्यावर टॅरिफ लावण्यात आला 26%. आता हा सिम्बॉलिक नव्हता, हा क्रिटिकल इकॉनॉमिक रिलेशनशिपवर डायरेक्ट हिट होता. फिस्कल इयर 2025मध्ये युनायटेड स्टेट्स आणि इंडिया यांच्यामधला ट्रेड किती होता तुम्हाला माहिती आहे? 132 बिलियन्स. 1 बिलियन म्हणजे जवळजवळ 9,000 करोड रुपीज, असं 132 बिलियन डॉलर्सवर तो ट्रेड पोहोचलेला. US हा इंडियाचा सर्वात मोठा एक्सपोर्ट मार्केट होता. 26% टॅरिफ म्हणजे फक्त पॉलिसी मूव नव्हती. हजारो कंपनीज, लाखो जॉब्स आणि दशकांमध्ये तयार झालेल्या सप्लाय चेनसाठी तो एक गंभीर धोका होता. ऑगस्ट 2025मध्ये प्रेशर अजून वाढला. युएसने इंडियन गुड्सवर ॲडिशनल 25% टॅरिफ लावला, कारण इंडिया रशियाकडनं ऑइल घेत होता. एकूण टॅरिफ जवळजवळ 50% पर्यंत गेला. त्यावेळी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इंडियाला टॅरिफ किंग म्हणून सांगितलं. डिप्लोमॅटिक रिलेशनशिप इतक्या वर्षांमध्ये जी या दोन देशांनी बनवलेली ती लोवेस्ट पॉईंटवर आली. बाहेरून बघितलं तर असं वाटलं की इंडिया आता कोपऱ्यात ढकलला गेलाय, त्याच्या इकॉनॉमीवर ह्या सगळ्या गोष्टींचे परिणाम होणार. पण इंडियाने काय केलं? जे केलं तिथेच पॉवरफुल टर्न घेतं पूर्ण जग. चायनाने काय केलं? चायनाने काउंटर टॅरिफ लावले. इंडियाने तसं केलं का? नाही. युरोपियन युनियनने काय केलं? लिगल चॅलेंजेसची तयारी केली. इंडियाने तसं केलं का? नाही. इंडियाने काय निवडलं? पेशन्स. अँगरऐवजी निगोशिएशन. कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल इतक्या वेळेला वॉशिंग्टनला गेले कशासाठी? त्यांना धमकी देण्यासाठी का? नाही. त्यांच्याकडनं धमकी घेण्यासाठी का? मुळीच नाही. तर ते एका शांत निगोशिएशनसाठी गेलेले. त्याच्यामध्ये सरेंडर नव्हता, त्याच्यामध्ये होता कोऑपरेशनमधला लिव्हरेज. इंडियाचा संदेश एकदम क्लिअर होता की आम्ही मार्केट ओपन करू, पण तेव्हाच जेव्हा फेअरनेस असेल. इंडियाला हे माहिती होतं की US इंडियावर किती डिपेंडंट आहे सगळ्या गोष्टींमध्ये. फार्मास्युटिकल्सपासून आपण सुरुवात करूया. इंडिया हा जगातील सर्वात मोठा जेनेरिक मेडिसिन्स प्रोड्युसर आहे. US मध्ये जवळजवळ 40% जेनेरिक ड्रग्ज हे इंडियाकडून येतात. 2024मध्ये US ने जवळजवळ $12.7 मिलियन फार्मा प्रोडक्ट्स इंडियाकडून इम्पोर्ट केलेले आहेत. कुठचे कुठचे? कॅन्सरचे, डायबेटीसचे, हार्ट मेडिसिन्स, अँटीबायोटिक्स सारख्या लाईफ सेव्हिंग थेरपीज होते. म्हणजेच फार्मास्युटिकल्स सुरुवातीच्या टॅरिफ लिस्टमधनं ते वगळले गेले, कारण ते अमेरिकेसाठी महत्त्वाचे होते. जर त्याच्यावर पण टॅरिफ लावले असते तर अमेरिकन सिस्टीम, अमेरिकन हॉस्पिटल्स पूर्ण डिस्टर्ब झाली असती. आणि जर इंडियाने सप्लाय डिस्टर्ब केली असती तर काही आठवड्यातच अमेरिकन हॉस्पिटल्समध्ये शॉर्टेज निर्माण झाला असता आणि संपूर्ण ती हॉस्पिटल सिस्टीम बर्बाद झाली असती. आता इंडियाचा IT सेक्टर आपण बघूया, तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. फिस्कल इयर 2025मध्ये इंडियाच्या IT एक्सपोर्टने जवळजवळ $24 बिलियन ट्रेड केला अमेरिकेबरोबर. त्यातील 54% जास्त US कडे केला. आता त्याच्यामध्ये टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस आहेत, इन्फोसिस आहे, टेक महिंद्रा आहे, HCL टेक्नॉलॉजी आहे. या कंपन्या अमेरिकन बँक्स, अमेरिकन इन्शुरन्स फर्म्स, अमेरिकन हॉस्पिटल, अमेरिकन लॉजिस्टिक साठी सिस्टीम बनवतात आणि चालवतात.
1700 पेक्षा जास्त ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स इंडियामध्ये ऑपरेट करतात. म्हणून ज्यावेळेला निगोशिएशनच्या टेबलवर इंडिया बसली त्यावेळेला त्यांच्यामध्ये भीती नव्हती, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स होता. सर्वात मोठा ॲडव्हान्टेज जिओ पॉलिटिकलमध्ये होता. अमेरिकाचा सर्वात मोठा स्ट्रॅटेजिक कन्सर्न टॅरिफ टॅरिफ नव्हता, तो होता चायना. एशियामध्ये बीजिंगचा प्रभाव जो वाढला आहे तो बॅलन्स करण्यासाठी वॉशिंग्टनला कित्येक वर्षापासून भारताची गरज आहे आणि त्याच्यासाठी तो भारताबरोबर स्ट्रॅटेजी केली, जोडण्यामध्ये स्वतःला प्रेफरन्स देतोय प्रायोरिटीमध्ये. पण तणाव वाढल्यानंतर प्राईम मिनिस्टर मोदी यांनी डायरेक्ट व्लादिमीर पुटिन आणि शी जिनपिंग यांच्यासोबत मिटिंग घेतल्या, बीजिंगमध्ये एंगेजमेंट केल्या. मेसेज एकदम स्पष्ट होता की इंडियाकडे ऑप्शन्स आहेत, तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करा, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025पर्यंत. मग त्याच्यानंतर मात्र अमेरिकेचं टोन बदलू लागलं, कारण इंडिया मागे हटलाच नाही ना. रिपोर्ट्स आल्या की आता ॲग्रीमेंट करतील हे लोक, ॲग्रीमेंट जवळ आहे. युएसने तारीफ त्यावेळेला 50%वरून 15 ते 16% कमी येण्याची शक्यता त्यावेळेला व्यक्त झालेली, आणि आता ते जॅनमध्ये अनाऊन्समेंटसुद्धा झाली, आता ती 18% आलेली. त्याच्या बदल्यात इंडियन रशियन ऑइलवरची डिपेंडन्सी कमी करेल ही त्यांची अट होती, आणि अमेरिकन एनर्जी इम्पोर्ट वाढवेल. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेवी टॅरिफ असून सुद्धा इंडियाची इकॉनॉमी कोलॅप्स झाली का, जी अमेरिकेला अपेक्षित होती किंवा जगाला अपेक्षित होती? नाही. US एक्सपोर्ट फक्त 6 ते 8%ने कमी झाले, म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप कमी. असं वाटत होतं की 40%चा फरक पडेल, पण नाही पडला. फक्त 6 to 8%ने कमी झाले. इंडियन एक्सपोर्टर्सनी आफ्रिकन, युरोपियन आणि मिडल ईस्टर्न मार्केट्समध्ये एक्सपान्शन केलं फक्त 3 महिन्यात. दरम्यान US मध्ये इंटरनल प्रेशर वाढू लागला. फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर्स, तिकडचे टेक फर्म्स, तिकडचे इम्पोर्टर्स खर्चवाढीबद्दल एकदम चिंतित झाले. US चेंबर्स ऑफ कॉमर्सने आणि इंडस्ट्री ग्रुप्सनी रिझॉल्युशनसाठी दबाव टाकायला सुरुवात केली ट्रम्पवर. हळूहळू नॅरेटिव्ह बदलला. ही US कडून इंडियाला पनिश करण्याची आता कथा राहिली नाही. असं ट्रम्पला वाटलेलं की तुम्ही ऑइल घेतात ना तर तुम्ही भोगणार. आता ते राहिलेलंच नाही. इंडियाने रिटेलिएट केलं नाही. इंडियाने फक्त त्यांचे इन्फ्लेशन शॉक्स जे आहेत ते टाळले, काउंटर टॅरिफ लावले नाहीत. जर लावले असते तर इंडियन कन्झ्युमरसाठी ते प्राइसेस वाढल्या असत्या. त्याऐवजी इंडियाने इन्फ्लेशन कंट्रोल केला आणि निगोशिएशन पोझिशन मजबूत केली. सायकोलॉजिकल डायमेन्शन्ससुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाचा ठरतो. ट्रम्पची स्ट्रॅटेजी नेहमी सरप्रायझेस असतात त्याच्यामध्ये खूप, आणि इंटिमिडेशनवर आधारित असतात. इंडियाने काही पॅनिक दाखवला नाही, त्याच्यामुळे सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज न्यूट्रल झाला. म्हणजे तुम्ही किती पण दबाव टाका, आम्ही आमच्या हत्तीच्या चालीने चालणार. मतलब कुत्ते भोगते तो भोगणे दो. 1.4 बिलियनपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या डोमेस्टिक मार्केट इंडियाला इंटरनल स्टॅबिलिटी देतो. आपल्याकडे एवढं मोठ्या प्रमाणावर पॉप्युलेशन आहे आणि एवढं मोठं मार्केट आहे. एक्सपोर्ट कमी झाले तर डोमेस्टिक डिमांड इम्पॅक्ट करू शकते. ह्या संपूर्ण एपिसोडमधनं एक मात्र धडा मिळतो की ट्रेड कॉन्फ्लिक्ट, जेवढे मोठे मोठी भांडणं जी ट्रेडमुळे होतात, ती वाटेल तसं बोलून जिंकली जात नाहीत, जसं ट्रम्प करतात आहेत. ती लिव्हरेज समजून, प्रेशरमध्ये सुद्धा काम राहून आणि इग्नोर न करता येणारे असे सोल्युशन्स देऊन जिंकले जातात. इंडियाने कुठच्याही प्रकारची ॲग्रेशन कॉपी नाही केली, त्याला पेशन्सनी आणि स्ट्रॅटेजीने आउट मॅन्युअर करून टाकलं. आज पॉवर फक्त GDP आणि मिलिटरी स्ट्रेंथने मोजली जात नाही, ती मोजली जाते तुमच्या ग्लोबल सिस्टीममध्ये किती डीपली एम्बेडेड आहात ह्याच्यावर. मेडिसिन सप्लाय, सॉफ्टवेअर बॅकबोन, एनर्जी प्लॅनिंग आणि एशियामधील स्ट्रॅटेजिक बॅलन्स, या सर्वांमध्ये भारत आता एक इसेन्शियल प्लेयर बनला आहे. ही फक्त तारीफची स्टोरी नाही आहे जी मी तुम्हाला आता सांगितली. ही स्टोरी आहे भारताने कशी परसेप्शन चेंज केली, कसा पेशन्स ठेवला आणि कसं पूर्णपणे जग बदलून टाकलं.